आजचं वातावरण जे आहे ढगाळ, पावसानं काळोखी केला ना अगदी. आज फौदा पाऊस लागणार. आणि गेल्या वर्षी पण असंच झालं होतं. नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. गेल्या वर्षी देखील असंच झालं होतं. गेल्या वर्षी आमची आपली खाली मंदिराची पूजा झाली. त्याच्यानंतर 18 तारीखपासून जो पाऊस लागला ना, तो काय बोलतात पावसाळा संपेपर्यंत लागत होता मग. आणि आता पण देखील तास झाला गडगडता. आता पण तसाच होणार आहे. पाऊस मजबूत लागणार आहे. परे पाऊस येता कुर्ले जाऊया कुर्ले. तर इकडे नाश्ता रेडी तर झाला आहे आपला. कांदे पोहे आणि जी आपण काल बनवली कस्टर्ड पावडर टाकून फ्रूट. चमच कशा हाताने खायचा परे काय येता हे या लवकर श्री बाबा. प्लास्टिक वाले चम्मच काय करणार आता हाताने खाते. चम्मच नाही तर आपण हाताने खाऊ, त्यात काहीच नाही. तर आता आम्ही जातो मंदिरात डोंगरादेवीच्या पाया पडायला. लवकर याच्यासाठी जातो कारण पाऊस पण धरलेला आहे. त्याच्यामुळे आता भाजले सकाळचे 8:30. तर आम्ही 9 वाजता निघू. 9:30-10 वाजेपर्यंत परत रिटर्न येऊ. 10 वाजता परत आमच्या इथे विहिरीच्या इथे कार्यक्रम आहे. जर लवकर आला तर आपण ते देखील शूट करू. तर लवकर यायला नाही जमलं तर मग ते देखील खायला तयारी पण केला. तयारी म्हणजे झाली असं त्याची गाडी येऊ झाली ना. मी जैतापूर गाड्यान जाते म्हणता. जैतापूर गाड्यान जाते म्हणते ना. 7 जण. अजून एक घे. सकाळ सुकवा ना लगेच. हो इकडे कस्टर्ड पावडर तर बनवलेलं आपलं फ्रूट आणि इकडे पाऊस. क्लायमेट अगदी मॅच होतंय ह्याचं आणि इकडच्याचं. मला जायचं लागून दे कुर्ले खाऊ जाऊता. कुर्ले खाऊ चला चला. भरपूर सोला भाऊर काढ मग कुर्ले भेटते. मुंबईत चाले मुंबईत. पाऊस हा काय छत्री पळे. तर चालला आपल्या घरी. एक होती परी ती चालली आता आपल्या घरी. पादे परी पादे पादे मामांका पादे मामांका मामांका पादे. दादा तो वो दादा. चल चल चला. काय लागता नाही का. चल चल आता. अप्सरा आली. परे परे कुठे चाले तू. पर कुठे चाले. तर आपण आता राणीला सोडायला जातो चिरेखानीवरती. ते का ते सोडणार त्याच्यानंतर मग आम्ही जाणार मंदिर आहे. हे झालो इलो इलो भट इलो मग तवसर येतय मी. दौरं पण बरं जात रे. काय करणार आता. इकडे हा बऱ्यापैकी पाऊस लागलाय. रस्ता पूर्ण ओला केलाय. जमीन ओली केलं नाही. इकडे बघू शकता. इकडे तर लागलाय चांगला बऱ्यापैकी. तो पाऊस आमच्याकडे नाही लागला. हा जो इकडून पाऊस गेला ना तो त्या साईडला आमच्या पट्ट्याला नाही लागला पाऊस. चल झाला. आपण देखील इकडे रेडी झालो. राणीला सोडून आलोय. आंघोळ वगैरे केली. पाऊस लागता किती
पाऊस लागता बारीक लागता ना छत्री नाही पाहिजे आता भिजू छत्री घ्यायची घेतलं ना पिशवी घे अरे हो नारळ घेतला तो बघ तुम्ही देण्याच्या औषधी हा चप्पल वगैरे घातले बरोबर ठेव टाकलाय आतमध्ये आतमध्ये टाकले येतो होतो सर येतो आम्ही जेवण बिवण हा की येतो होतो सर काय आला डोंगरादेवीच्या पाया पडून येतो फटिलो लवकर इलो पाऊस इकडं त्या मनाने लागलो नाही तिकडे जबरदस्त लागलो आता राणी सोडून देतो तरी पण लागता बारीक बारीक आहे आम्ही बाहेर पडू नाही पावसान जोर घेऊ इथे पाल बांधला नाही ना हा 140 पकडे याच्यातलं काढ तू अंगडी नेली ना तू काय करशील फोटो बिटो काढशील ना रे बाबा अरे फोटो बिटो काढशील ना तर ह्या आहे ते आमचं भैरी भवानीचं मंदिर काय मागितलं शिरी बाबा म्हटलं मागितलं काय एक एक घे त्याच्यातलं असेल ना त्याच्यात पण आपण स्कूटी आणली ना त्याच्यामुळे ती गाडीची चावी चल हे आहे ते आमचे डोंगरादेवीचं मंदिर त्यात एक काही कारणास्तव आमचं मंदिर हे बंद आहे त्याच्यामुळे चल तिकडे जाऊया ह्या मंदिरात जाऊन येतं इथं जाऊन आधी थोडे तांदूळ आहे सांब मंदिर अरे हो तू मंदिरात गेला पाया पडू गेलं ना मग सँडल लावू काय चल आपले तर आता पाया पडून वगैरे झालं तर आशीर्वाद वगैरे घेऊन तर झालं आपला तर आता चालू परतीच्या प्रवासाला गरम तर बघा पाऊस पडल्यामुळे ना गरम पण भयंकर होते काही कारणास्तव हे आमचं मंदिर ना बंद आहे होईल यावर्षी हे चालू होईल कार्यक्रम जे काय असतील ना तर यावर्षीपासून शक्यता आहे चालू होण्याची आणि ह्यो बघा काय करतात आमचं चावी घ्या बिना चावीची गाडी चालवतो की लोकांच्या कडे इकडे चल चलून गाडी वळवतो मी कोळू आमचं पोरगो चक्क आपल्या मॅडम गाडी चालवतात इकडे आणि आपण तर इकडे पाठीमागे बसलोय श्री बाबा लय खुश झालो होय ना होय भीती वाटायची श्री बाबा तुका मी काय नवीन ड्रायव्हर आहे हेवी ड्रायव्हर आहेत ना त्याच्यामुळे जरा भीती वाटत बाकी काय नाही श्री बाबा मग नाही घाबरत तू हुशारच मग तू नशीब लागतं बायको गाडी चालवणारी भेटायला म्हणजे कसं आपण पाठी निवांत व्हिडिओ बनवू शकतो निवांत बसू शकतो
बोलव जा, आवाज दे जोरात. आम्ही चालू बागेमध्ये. कुठे बांधी झालेत कणबांवरती ती तोडायला. मी, शिरीबाबा, बुग्गू, आई आणि पप्पा. जा जा जा. मामी मामी विचार बुग्गू कोण? ते फड्यावरती असं आम्ही पाडायचो आणि त्याच्यात ती माहिती आहे ही टाकायची काय पण हे का म्हणतात काय या करतात ते का? ही भाजावळ आहे. भाजावं माहित आहे पण ह्या असा म्हणतात ना करतात ते काय म्हणतात काय? एक विचारलं आम्ही खूप वर्ष केलं नाही आता म्हणून अरे केलं नाही पण ते का म्हणतात काय ते का नाव आ? काय म्हणतात आहे का काय म्हणतात हे खड्डे काढतात ते खण 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 आणि ह्या गोळा केला ना त्या काय म्हणतात? साकूळ काढले ती मला माहितीये साकूळ काढले माहित काय आहे. काय जण मतुआ पण म्हणतात ना मतुआ मत्व जा का म्हणतात मत्व आता काय करतो नवीन सुनेक पप्पा चतुर्सीमा दाखवूक चाललेली आपले हद्द खैस खय कलंबा हत जागा खय खैसरा खैसून खया ते दाखव बघून ठेवा. तसा एकटा येवायचा जांबे बिंबे हाणायचे घेऊन जायचे अंबनी. गेलेली होती ना कोणाला तरी काळपड झाली बघ तोडतोड सगळे फवारणी नाही केली ना कारण कलंबा हीच नाही फुटली नव्हती झाली व्यवस्थित. काय करता रे? चल तर आपण तर इकडे आलोय बागेमध्ये. तर आता बघूया खायच्या खायच्या कलंबावर बांधी आहेत ती तशी बांधी तोडूया. वरची लाईन घ्या काय बांधा माझा नाही सुटलेला बांधा तोडूया वरण व्यवस्थित. आई तिकडे गेली जांबे काढू. आई म्हणतात तोपर्यंत मी जांबे काढतो होय घ्या आंबा. आई म्हणतात तोपर्यंत मी जांबे काढतो तुम्ही तो तिकडे नाही हवा ह्यो ना ह्यो इकडचं बाटो आहे बा बाबा बाबा आंबो एकच काढूया. तर आम्ही इकडचे जे काय आहे ते इकडे वरच्या टप्प्यात बांधी नाही तर ते तोडलेली होती भेटते तर खाली त्या लाईन का भेटली बांधी. आणि गरम तर बघा काय होते ते बापरे. पाऊस येणार पावसाचा दिवस चालू झालं पाऊस. चला ए श्री बाबा चल वर चढ ह्यो आंबो काढूया. कामा करू गेलं ना तू हया वरा केलाय होत काय काढू काय हा मग चढ तो कोवळू आंबा आहे तो म्हणतात ना घेतो काढ मग जाता आधी पिशवी आहे ना लोणचा घालायचा. 2 आहेत अजून एका पुढे तो तिकडे पुढे धरी कोयती धर कुठे आहे तो अयो बाय कोयती धर दे तो एक काढ. अजून कुठे सांगितलं अजून असं काहीतरी नाही तेवढं उत्तर आता मग हुशारच तू. रत्तांब इथं पाडूक नेऊ का तो का तर आपली तिकडची बांधी तोडून तर झालं तर इकडे आलो दुसऱ्या बागेमध्ये. इकडे ही एक जाम तोडायची आहे जी की ह्या कलंबावरती आलेली आहे. आणि आपण इकडे टी शर्ट तर काढलं बॉडी काढली तर बिल सगळं अंगार चढलो आणि टी शर्टचा अवतार बघा काय झालाय तो.
काळा कूट. हे इकडे जांभी जमवते. जांभी इकडचे जमवलं सावकाश आता कोसळलं होतं. ते जांभीच्या मुदात गेलं असतं सर्व. जमवणार कशा तू? पिशवी खाया. पूर्ण काळा कुठ झाला. कसं त्या बागेमध्ये ना फवारणी नाही केलेली, तुडतुड्याने पूर्ण मोहर काळा झाला होता. त्याच्यामुळे टी शर्ट व्हाईट होते ते पूर्णपणे काळी झाले पूर्णपणे. तर तिकडचं पूर्ण तर झाले बांधी वगैरे तोडून. आंबे देखील भेटले, एक पिशवी आंबे भेटले. त्या आंबे तिथं ठेवलेत वाटेमध्ये व्हाळीमध्ये. तर बोलू आपण इथं जाम तोडू आणि जाम तोडल्यानंतर मग परतीचा प्रवास. तर जाऊ बोलू. किती बा आयाक मरता उंबील चढलेलं आहे. ते उंबील होते म्हणून मी इकडे येईल बाहेर. सूर्य पण खाई गेलो. आज स्पेशल मेनू काजूच्या घराची भाजी, भात, डाळ. बागेतनं घेऊन येलेली भाजी. बागेत गेलेलं तेव्हा जांभी घेऊन आले. जसे आयन कापून दिला आणि सुनेंद्र आणला बनवला काजूची भाजी. तर एक नंबर बनवलाय. नशीब म्हणताय म्हणजे तारीफ करत नाही ना, त्याच्यामुळे म्हणतात नशीब. तर एक नंबर बनवलं. तर जेवूया आणि आपला ब्लॉग देखील इथेच करूया त्याची सांगता. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा आला नक्की कमेंट करून सगळं आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करा विसरू नका. अशाच पण व्हिडिओ सोडतो. बाय बाय बाय. शुभरात्री. गुड नाईट.